वन विभाग कर्मचाऱ्यांच्या घराजवळील भिंत कोसळली, घर देखील खचले. सुदैवानं जीवितहानी टळली, मात्र मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या घराचं नुकसान. ठाण्यात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. याच दरम्यान सकाळी 8 वाजता ठाण्यातील तीनहात नाका येथे असलेल्या वन विभाग अधिकाऱ्यांच्या घराजवळ असलेली एक भिंत कोसळली असून घर देखील खचलंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वन विभाग कर्मचाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून वन विभागातील कर्मचाऱ्यांनी नेमकं राहायचं कुठं असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावतोय. भिंतीच्या बाजूला 72 मजली इमारतीचं काम सुरू असून अनेक तक्रारी या इमारत व्यावसायिकांसंदर्भात सरकारी कर्मचारी यांना केल्या होत्या, मात्र कोणतीही कारवाई न झाल्याचं तेथील वन कर्मचाऱ्यांनी सांगितलंय. किती वर्षापासून चालू? हॅलो, हे आम्ही वनवसाहतामध्ये राहणारे वन कर्मचारी आहोत. आज गेले 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही हे काम थांबवलं होतं. जेव्हा इथे खड्डा खाण्याचं काम चालू होता, खड्डा खणत होते, काम चालू होता, तेव्हा पण आमच्या वनवसाहतीला चाळीमध्ये सगळं तडा गेल्या होत्या. तडा गेल्या असतात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना गेलो. अधिकाऱ्यांनी सगळं पत्रव्यवहार केलेला आहे. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून त्यांच्या स्वतः ही जी बिल्डिंग आहे, या बिल्डिंगचे जे मालक आहेत, म्हणजे जे कोण बिल्डर आहेत, त्यांच्या ऑफिसला आम्ही सगळं आमच्या वनवसाहतीमधली लोक गेलेलो होतो. त्यांना पत्रव्यवहार दिला होता. पण आजच्या घडीला सकाळी 7:15 ते 8च्या दरम्यान रात्री 3:30ला मी स्वतः उठलो होतो, तेव्हा आमच्या घराच्या भिंतीला जास्त तडे गेले होते बाथरूमला. आणि 8-8:15च्या दरम्यान हे सगळं कोसळत असताना आमचे चाळीतले सगळे रहिवासी धडाधड सगळे बाहेर आले. लहान मुलांना आम्ही सगळ्यांना बाहेर काढलं. आणि आज आमच्या इथले हे सगळे लोक आहेत, त्यांना पण आपण विचारलं. या बिल्डिंगचं जे कन्स्ट्रक्शन चालू आहे, 72 मालेची बिल्डिंग चालू होणार आहे, ती आमच्या अक्षरशः जीवावर उठलेली आहे. माझ्या पाठचं म्हणजे पूर्ण किचन जायला आलेलं आहे. आता आम्ही काय करावं हा आमच्या समोर प्रश्न उभा आहे. किती कुटुंबवासी आहे त्याच्यामध्ये? याच्यात 10 आणि तिकडे 4, 14 कुटुंब आहे. 14 कुटुंब. एकूण किती लोकसंख्या? लोकसंख्या आमची कमीत कमी 30 लोकांची होती. हे खोदकाम किती खालपर्यंत घेतलं होतं? हे खोदकाम किती खालीपर्यंत गेलेलं आहे? 60 फूट आहे ना, 60-70 फुटापर्यंत गेलेलं आहे. फायलिंग केलेलं आहे. तेव्हा काय झालं होतं? खोदकाम चालू असताना काय झालं? गेले 4 वर्षापासून आम्ही त्रास सहन करतोय. हे बांधकाम फायलिंग करत असताना पण आम्हाला रात्रंदिवस झोप लागत होती. पूर्ण घराला हॅमरिंग होत होतं. घराला तडे गेले सगळे. लहान लहान मुलं आहेत आमची, मुलं पण झोपत होती दुपारची. एवढा त्रास होता. 40 घर आहेत, सॉरी 14 घर आहेत. आणि पूर्णपणे तडाबिडा गेले. आपल्याला आतमध्ये पण घरामध्ये आता जाऊन पाहिजे तर तडाबिडा अजूनही आताही आता आमचं बाथरूम जाणारच आहे थोड्या वेळाने. झाडं किती गेली? झाडं आता सध्या 3 गेली मोठी. 3 गेली. पाण्याची टाकी गेली, संडासची टाकी गेली. सगळे तिथून जे बॅक साईडला होते ते सगळे वाहून गेलेले. किती वर्षापासून आहे? आपली वसाहती पूर्ण 50 वर्षापूर्वी 1957. आणि इथं आमचं ठाणा जिल्ह्याचं उपवन संरक्षक ऑफिस सुद्धा आहे, वन क्षेत्रपाल मुंबईचं ऑफिस सुद्धा आहे. सगळी कार्यालयाने त्याच्यासाठी ठेवलेली वन वसाहत आहे.